ते परिहार देतात मला ज्ञानेश्वर महाराज. म्हणून वाहने केली उपलवणी वाचवणी दुधा मिळवून पाणी भार की. आम्ही जो आणखी विस्तारपूर्वक तुम्हाला सांगितलं त्याचा अर्थ असा नव्हे. एखादा हे असते ना दूध विकणारी माणसं, दूध कमी आणि गिऱ्हाईक झाले जास्त, मोठे हुशार असतात ते. मग गिऱ्हाईक तर परत जाऊ द्यायचं नाही, मग का भांड्यात पाणी आणायचं काय आणायचं. आणि त्याच्यात ते काय म्हणा म्हशी म्हणा त्याचं दूध काय करायचं. ठीक आहे, बरं गाई म्हशीचंच दूध काढतात लोक, अजून काही गाडवीचं दूध काढत नाही. कोण काढते मग ते खुश राहतात, त्यांची पोरं कशी राहतात. यांची गायची म्हशीची पोरं खुश राहत नाही. कारण काय, त्यांच्यासमोर आईचं दूध काढलं आहे आणि आपले पाच भरलं आहे. दृष्टांत द्या सोडा. मग आता नीरसुद्धा धरायला का ते म्हणजे पाण्याने काय झाली, वाढ झाली. तसं कशा करता सांगितलं, आम्ही जे इतराप्रमाणे नाही तर मुख्य सिद्धांताचं आम्ही काय केलं, वर्णन केलं असं सांगायचं. असं काही दुधामध्ये पाणी टाकून वाढवलं, काय काय लोकांचं टीका म्हणत नाही. बरं का, मुख्य मुद्द्याचं वर्णन फार थोडं आणि बाकी भारवड गोष्टी जास्त. ते वक्ता जो असतो ना तो ओळखून घेत असतो. ऐकणारे गिऱ्हाईक कोणत्या याचे आहे. हे जोग महाराजाची गोष्ट झालं. आता हे पुण्यातले वक्ते खेड्यापाड्यामध्ये कीर्तन करण्याची काय वेळ आली. माझा नाही यांना काय खालच्या दर्जात येऊन सांगण्याचा जमेना. लोकांनी आपले पथारी झोपायला काय केली, सुरुवात केली. मग ते एक जो महाराजांचा शिष्य होता ऐकला, हे म्हटलं माझं उठ की तू. म्हणलं कशा करता, फेटा बांध की म्हणाले. म्हणलं का बरं आहे. म्हणलं हे गिऱ्हाईक तुझं आहे, माझं नाही. जाऊ दृष्टांत व्यवहारातला द्यायचं म्हणून. म्हणून जी न बडबडी पदाची कोर न सांडे. म्हणून गीतेमध्ये जे शब्द आहेत त्याला सोडून आम्ही बाह्य काही सांगितलं. मूळध्वनीची वाढी निमित्त झालं. त्याच्यामध्ये एखादा अमानित्व अदम्यत्व. मूळध्वनी म्हणजे कोणतं अमानित्व पद आहे, मानाचे काय नसते. या पदाचा आम्ही काय केलेला आहे, विस्तार केलेला आहे. मूळध्वनीची 43 पासून सुरुवात आहे. बरं, या पदाचं वर्णन आहे कोणत्या अध्यात्मज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शन. तेव्हा अज्ञानी मनुष्य तत्वज्ञानाच्या विषयी कसा आंधळा असतो हे सांगायचं आहे. अध्यात्मज्ञानाची ठाई अज्ञाने मानलेची नाही, ज्ञानार्थानं देखील काही बोलावेचे. अध्यात्मज्ञानाचे काही मानले तर अध्यात्मज्ञान काय करीत नाही, मानत नाही. अज्ञानाचे लक्षण आहे ना, त्याच्यामध्ये वेद म्हणा, ईश्वर म्हणा, देव म्हणा, धर्म म्हणा, अध्यात्मज्ञान म्हणा, याच्याविषयी तो आंधळा असतो. अज्ञान कशाला म्हणत असतं, जे माणसाला यथार्थ ज्ञानामध्ये पांघरून घालते त्याला काय म्हणायचं, अज्ञान. हे अंधार झाला. इथं अंधार झाल्यानंतर तुम्ही असून सुद्धा मला दिसेल का, मग नाहीत का तुम्ही, दिसत नाही. कशामुळे दिसत नाही, अंधाराने काय घातलं, आवरण घातलं. त्याप्रमाणे अज्ञान स्वरूपावरती काय घालते, असून सुद्धा काय होऊ देत नाही. आंधळी ती संसारी जी नाही हरी गोळा केला.
दृष्टांत घेतलेला आहे. अहिलेच थोडी सरता ना अहिलेच खडी ना पळे जो मागवता तो पैल दीपाची वार्ता नाही का. इंद्रायणीवरून आला आपल्या कुठे आणि तिथे आपल्या इंद्रायच्या कडेला अलीकडे स्नान करायला लागला. आणि तसाच माघारी परतला. त्याला पुढचं काय याचं ज्ञान काय शक्य आहे का असे. त्याच्याकरता काय असे आता ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे वर्णन करून सांगणार. अलीकडेच न पोहता अजून काठावरती आला बा आणि पळे जो मागवता माघारी फिरला. पलीकडे काय हे त्याला कळेल का. एखादा दृष्टांत नाही का. कल्पना करा चंद्रभागा आहे, पलीकडे देवळ आहे, तिथं आला लगेच माघारी काय तिथूनच परतला. त्याला पांडुरंगाचं दर्शन होईल का मग. कारण काय पूर्ण तो कुठं प्राप्त झाला. तो दृष्टांत इथे सांगितलेला आहे. पैलदीपाची वार्ता काय होय का. दारवंडाची जायचे शिरोविले खाजे केवे परिवारीचे ठेविले. दारवंटावरच चोर कल्पना करा खाली पडला. घरामध्ये काय ऐवज दिसेल का त्याला. दृष्टांत देऊन सिद्धांत सांगला की परिवाराची ओळख काय. तेवी अध्यात्म ज्ञानी द्या अनओळख धनंजया त्या ज्ञानार्थ देखावया विश्व काही. तेवी अध्यात्म ज्ञानी दया अनओळख धनंजया. अध्यात्म ज्ञान अनओळख म्हणजे तो जाणू शकत नाही. अध्यात्म ज्ञानाचं आपलं काय म्हणतो एका ठिकाणी तुम्ही नाही पाहिलंय आणि आपले महाराज होते चांगले धडधाकट जगन्नाथ महाराजांचं नाव होतं. ठसठसीत सगळं काम असायचं. माळा मंदळा विद्या तेव्हा महात बसायचे आणि हे आपले दारामध्ये बसायचे. गावातली माणसं आली म्हणजे दांडेकर कोण आहे दर्शन घेऊ आपण. दामून का नाही आपल्याला काय मिळेल. मग ते काय जो बसलेला ग्रस्त असायचा ना जरा पाहायचे ते नमस्कार करायचे लांबून आपले. लोकांनी विचारलं म्हटलं का दांडेकराला तुम्ही पाहिलं का दर्शन घेतलं का. तर म्हणायला लागले दांडेकराचं दर्शन घेतलं का भलत्याच माणसाचं घेतलं. दांडेकराचं काय त्याच्या माघारी फिरायचे आपले. मग खऱ्या देवाचं ज्ञान नाही काय. निघाला आपल्या गोदावरीचं स्नान करण्याकरता आणि मध्यंतरी गोड नदी लागली आणि गोड नदी स्नान केलं. माघारी फिरला नाही म्हणलं मी गोदावरीचं स्नान केलं. ते दृष्टांत देऊन सिद्धांत इथे सांगितलेलं आहे. मग दारवंडाची जायचे शिर खोविले राहते. घरात शिरण्याच्या अगोदर खाली पडला आणि मृत्यू पावला. त्याला घरामध्ये काय याचं ज्ञान होईल का. केवी परिवारीचे ठेविले होय तेवी अध्यात्मज्ञानी दया म्हणून ओळख धनंजया. अध्यात्मज्ञान असे अंतिम विचार असं म्हणत असतात. शेवट कोणतं ना कोणतं तरी तत्व असलं पाहिजे नाही का. अगदी शेवटचा तत्व कोणता आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. देवळाची या कामा परमगंगेशी सिंधू फळे नाही का. वाहत जरी नाही का मुंबई वाहत जरी नदी गेली कुठपर्यंत जाईल. आणि एकदा बंगालच्या उपसागराला मिळाल्यानंतर नदीचं वाहनं काय पडलं अंतिम स्थान. कोणतं स्थान त्याच्या पलीकडे आता काय नाही. ब्रह्मेशाना पडदे वाढवे नाही
15 अध्याय वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये वरची जी शाखा असते ना, नाही का, ब्रह्मेशाना पडते वाढणे तयाही उपरी डाळी का, तिथून संपला. संसाराची हद्द काय झाली. अध्यात्म ज्ञान असं म्हणत असं त्याला. मग ज्ञानार्थ न देखील काही बोल्या असे ज्याला ग्रंथच माहिती नाही, मग त्या ग्रंथामध्ये काय आहे हे कळेल का त्याला. हा दृष्टांत देऊन सांगतो. पहिल्या दिपाची वार्ता काय होय, दारवंटाची जायची शिरोविले खाजे, केवी परिवाराची ठेविले देखे. अध्यात्मज्ञानी जया अनोळख धनंजया, तर ज्ञानार्थ देखावया न विश्व काही. पण अध्यात्मज्ञानाच्या बाबतीमध्ये जो आंधळा आहे, अनोळख आहे तुला, त्याला आतमध्ये काय याची नसताच पुस्तक पाहतो. आत्मज्ञान वाचण्याचा प्रवेश होऊ शकत नाही. मग त्याला पूर्वीच्या काळामध्ये असायचं, ज्ञानेश्वरी म्हणा किंवा काय, देवळाची आपली आई आहे कोण, ज्ञानेश्वरी हात लावायचा, नमस्कार करायचा आणि जायचं. म्हणलं काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ते म्हणलं आम्हाला माहिती नाही, हात लावून आमचं पांडुरंग भाव आहे. ते काय करायचं, आमचं पुस्तक बोलाचं पुस्तक कशाचं. म्हटलं घेऊन जा तुम्ही. पण आमच्या घरी कोण वाजवणार आहे, कोणी वाजवणार नाही. आम्ही म्हटलं तुमच्या मुलाला कामी पडेल. कोणाला. आता मुलंही म्हटलं तर काही विचार करत नाही. म्हटलं तुमच्या नातवाला काय पडेल. पुस्तक काय करा, ज्ञाच म्हणायचे. आता लोक म्हणजे पडलं राहील, ते पडलं राहू द्या, पण काय करा, ज्ञाच म्हणायचे. मग इतकं कशा करता. म्हटलं आमचं जे पुस्तक आहे ना, ते तुमचा काय करील, उद्धार करील. पण काही आवश्यकता नाही आहे. पैसे कुठे आहे, फुकट घ्या, पण काय करा. दृष्टांत आपला संभळा. म्हणून अध्यात्मज्ञानी जया अनोळख धनंजया, ज्ञानार्थ देखावया न विश्व काय. ज्याला पुस्तकच माहिती नाही त्यातलं ज्ञान त्याला मिळेल का. म्हणून आता विशेष ज्ञानाचे तत्व न देखे, हे सांगावे लागले की तुझं काही. म्हणून त्याला जाणीवच नाही त्या वस्तूची, स्वरूपच माहिती नाही, त्याला त्याचं तत्व कळेल का. सांगावे लागले की न लगे काही. म्हटलं तुला सांगण्याची आवश्यकता नाही. का नाही तुला सांगण्याची आवश्यकता. अर्जुना सामान्य शोध आहे का, असामान्य शोध आहे. असामान्य असं आहे. भगवान सांगण्याच्या अगोदरच तो ग्रहण करत असतो. उजवली आमची वक्तृत होता, बोला एवढा शोध आहे. त्या शोधामध्ये काही प्रकार असतात ना, मग शोधातले प्रकार म्हणजे आपले असे एक उत्तम श्रोता, मध्यम श्रोता आणि एक आपला कनिष्ठ श्रोता. का म्हणलं कसे काय आले तुम्ही. म्हटलं ते मालकाने सांगितलं, मालक घेऊन राहिलेले म्हणून आपलं इथं बघण्याकरता आलो आहे. येण्याची इच्छा आहे का, मालक आले म्हणून आले. मग ऐकण्याची इच्छा आहे का, बसावं लागते म्हणून बसावं लागतं. इच्छा नाही पण काय करावं लागते. आपण बुवा काय सांगून राहिलेला आहे ते आम्हाला माहिती नाही. मग काय कळ का, सगळं ऐकून सुद्धा तसेच आहे. मोठ्या काही श्रवणाला असतात ना. दृष्टांत इथे आपलं सांगितलेलं आहे. आकले की म्हणजे व्यवस्थित विषय मांडून सांगण्याची आवश्यकता नाही. जेव्हा सगर्भे वाढले तेव्हाची पोटीचे झाले, तसे मागेले पदे बोलिले तेची होय. जेव्हा सगर्भे वाढले तेव्हाची पोटीचे झाले. गर्भवती बाई आहे. आता बाईला जेवायला घातल्यानंतर आतल्या बाळाला जेवण घालायची आवश्यकता आहे का. बाईच्या जेवणामध्येच कोणाचं जेवण आहे, बाळाचं जेवण आहे. तसे मागे पदे बोलिला तेची होय.
मागे आम्ही तुला तुम्हाला काही सांगितलं, एक तर पद आहे अज्ञानम यथोन दादा. त्या आणखी याच्यामध्ये सगळ्या अज्ञानाची चिन्ह ज्ञानेश्वर महाराजांनी अंगीकारून आणि प्रत्येक पदाचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. ऐका, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञान एकच ज्ञानम यादत्वम ज्ञाता, याला ज्ञान म्हणतात. बाकी ज्याला सगळं काय म्हणतात, जास्त विवरण करून सांगण्याची काय नाही. तरीसुद्धा तुम्हाला आम्हाला ते कळालं पाहिजे. अज्ञानी माणसाला ज्ञानी करणे संतांचं काय असते, लोपले ज्ञान जगी तने अवतार पांडुरंग नाव ठेव, असे काही वाचून वेगळे रूप करणे न मिळे. काय बरोबर आहे, वाचून वेगळे रूप करणे हे न मिळे, जेवी अवंतिले आंधळे दुजेचे नाही. वास्तविक पुन्हा सार सांगण्याची आवश्यकता नव्हती, पण का सांगितलं एक दृष्टांत सांगतात. जेवी अवंतले आंधळे दुजेचे नाही. अवंतिले आंधळे म्हणजे आंधळ्या माणसाला आमंत्रण दिलं, मग पानं किती टाकावं लागेल नाही का, असं आपल्याला म्हणता येईल का? हे म्हणलं अरे आंधळ्याला आमंत्रण तू कशाला आला, मग तो जो आलेला आहे तो काय आंधळा आहे की. एखादी गर्भवती बाई आहे, मुले बाळाची बाई आहे, तिला जर आमंत्रण दिलं तर मग मुलाबाळाला हाकलून देता येतं का? त्याच्या गुरु शिष्याबरोबर शिष्य शिष्याचे काय करावं लागते, गुरुला सुद्धा आपल्यापेक्षा शिष्याला वाढा, जाऊ द्या. दृष्टांत संपला आपला. अमानित्वादी काय ये उपरती आणि ज्ञानचिन्हे वागुती, अमानित्वादी स्मृती वाकाणेली प्रबोधी व्याकाने. आम्ही काय केलं, त्याची उपरती म्हणजे चिन्हे मागुती, पुन्हा एक 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 पद घेऊन त्याचा विस्तारपूर्वक काय केला. अगोदर ज्ञानाचे चिन्ह सांगितले, अमानित्वम अदम्यत्वम, आणि नंतर कोणाची चिन्ह सांगितले, अज्ञानाची. ज्ञानी माणसाच्या योग्यता असूनही सुद्धा मानाची इच्छा करीत, आणि योग्यता नसताना सुद्धा मानाची काय करतो, असे बरोबर कर्म. सगळ्या 18 लक्षणं सांगितली की पदे 18 केली मोहरा. ज्ञान अज्ञान या आकारात साजेते. म्हणून अज्ञान कशाला म्हणत असतात, आम्ही याचं वर्णन 18 पदामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मग श्लोकाचे आणि अर्थार्थे ऐसे सांगितले श्री मुकुंद या उपरटी ज्ञानपदे तेच अज्ञान. श्लोकाचे आणि अर्थार्थे नाही करे, अर्थार्थच आहे. अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शन हे तज्ज्ञानम अज्ञानम याचा जोडण्याचा आहे का. जे ज्ञान नाही त्याला काय म्हणायचं, एवढ्यावर काम मागलं असतं. पण मोठ्यांचं कार्य आहे ना, आपला ज्ञान त्याला पूर्णत्वाने कळावं एवढ्याकरता विस्तारपूर्वक काय केलं. मला आम्ही जे सांगितलेलं आहे ते कसं सांगितलेलं आहे, मनोनी आव्हानी म्या केली उपलवणी आणि वाचवणी जा मिळवणी पाणी पार पार केली. आम्ही जे दिलं आहे ते मला निरसदूत दिलेलं आहे. कशाचं निरसदूत, गाय असतं ना, जोग महाराज वगैरे आधी करून जरा दूध हा पदार्थ असा आहे जो सर्वांच्या उपयोगी पडतो आणि सर्वांना पोषक पदार्थ कोणता आहे, दूध आहे. खरी उत्पत्ती माणसाची कोणापासून झाली, दुधापासून झाली. ते पण लहान सनंद आहे मुलं ते लहान असलं नाही का, जन्माला आल्याबरोबर अन्न खात असतं का ते, मग कशावर पोचलं जातं ते दुधा. एक आम्ही नागपूरला व्याख्यान ऐकलं होतं. 80-82 वर्षाचा मनुष्य होता. ते गोवर्धनीचं व्याख्यान होतं, गाईचं श्रेष्ठत्व सांगायचं आहे. मग त्याच्यामध्ये सांगितलं, म्हटलं का कशी माणसाला जगावं. म्हणायला लागले मला अजूनही सुद्धा अन्न माहिती नाही. 82 वर्षाचा होता. मग तुम्ही जगता कसे गायच्या दुधाकडे.
इतकी शक्ती कोणत्या दुधात आहे? काही जरी तुम्ही खाल्लं नाही, नुसतं दूध घेतलं तरी मनुष्य आहे त्यापेक्षा कसा राहतो. आपण रोग होण्याचं काही नाही, कामच नाही. असं आहे ना. म्हणजे संपूर्ण व्हिटॅमिन म्हणतात ना, सगळे ABCD सगळे व्हिटॅमिन. नाही तो कल्पना नाही बा. कॅल्शियम कमी आहे, व्हिटॅमिन घ्या, अमका घ्या, तमकं घ्या. गाईच्या दुधाला पूर्ण अन्न म्हणतात. काय म्हणतात? कशाची आवश्यकता नाही. लहान मुलं कशावर जगतं? गाईचं. मग गाई मोठं दैवत आहे. मग सांगतात ना, गोरक्षणाला पुण्याला काय हे नाही. गोरक्षणामध्ये इतकी शक्ती आहे. गाईचा नमस्कार. 33 कोटी देवाचं अस्तित्व कोणाच्या आहे. आणि याचं काही निरोपयोगी नाही. तर शेणही निरोपी नाही, मूत्रही निरोपी नाही. दूध, दही, ताक, लोणी काय तुमचं सगळे. बरं वारले तरी कातडे सुद्धा काही नाही. म्हणून तिला परोपकारामध्ये तिला मान दिला का. रविश्चंद्र घना वृक्ष नदी गावच सजना. नदी गाव असं म्हणजे गाय. म्हणून ईश्वराने जी गाय निर्माण केलेली आहे ती केवळ परोपकारा करता. कशा करता? आणि तिच्यापासून होणारं सर्व पवित्र आहे. ऐसे जी बडबडी पदाची पूर्ण संडी मूळधनीची वाढीव निमित्त झालं. जी पदं असतात ना, मानित अदमित वगैरे, मला मी याचं वर्णन अगदी सागर वर्णन केलं. मूळधनीची वाढी निमित्त झालं. मूळ जी पद आहे त्याचा विस्तारपूर्वक अर्थ तुम्हाला आम्ही सांगितलं. त्याच्यातलं थोडक्यात जरी असेल तरी अधिक कोणी कीर्तनकार होतो पंढरपूरचा काय. आणि मग आपल्याला सांगायचं सत्स्वरूप आनंदानंद भक्तिरित्य विधीयते. असं भक्तीची व्याख्या सांगायचा. लोकांना असं वाटायला लागलं, म्हणलं बा ज्या अर्थी सांगतो त्या अर्थी याचा अध्ययन झाला असला. मग काही आपले विद्यार्थी मंडळी गेले, म्हणले महाराज तुम्ही असं असं सांगत होतं, तेव्हा तुमचं अध्ययन झालेलं आहे, आम्हाला काहीतरी काय करा तुम्ही सांगा. गुरुजींनी सांगितलं, म्हणलं हे बाय फक्त एकच वाक्य माहिती आहे. किती म्हणलं त्याच्यावर आम्ही सगळं निघून देतो. असं ज्ञानेश्वर महाराजांचा आहे का सागर आहे. त्याच्यामध्ये काय किती जरी सांगितलं तरी म्हणलं आमचा साठा कमी होत. झऱ्याचं पाणी कशाचं पाणी म्हणा तेवढं सांगितलं तरी असं आहे. जे रेड्याच्या मुखातून आणखी वेद बोलवत असतात, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून काय निघेल. तर श्रोते म्हणतील आहे के परिहार आहे. आता ज्ञानेश्वर महाराज जास्त परिहार द्यायला लागले. त्यावेळेला श्रोते मंडळी होती, सगळे म्हणजे श्रोते मंडळी. ज्ञानोबराचं आणखी ज्याला ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली, त्यांच्यासारखं भाग्य ब्रह्मदेवाला सुद्धा नाही. सांगणारे कोण आहे आणि ऐकणारे कोण आहे? निवृत्त निराला. आणि त्यावेळेला जो काही समुदाय ज्ञानेश्वर महाराजांचा ऐकत असेल त्याच्या भाग्याला काय नाही. तुकोबाराचं कीर्तन ऐकणारे टाळकाय त्या आनंदाला काय नाही, पारवार नाही. हे सगळं आपण लागायचं. बियासी काव आहे तर श्रोते म्हणती राहे के परिहार. श्रोते म्हणायला लागले, म्हणलं तुम्ही जास्त परिहार देऊ नका. बियासी काव आहे कवी पोषका. तुम्ही कवीच्या कवीलाही सुद्धा असं ना, जो न देखे रवीन तो देखे. पण आपले त्या कवीमध्ये काही प्रकार आहे दृष्टांत. कवी पोषका तू ते श्री मुरारी मणितले प्रगट करी. आणि अभिप्राय गवारी झाकले आम्ही. श्री मुरारी म्हणजे मुरार नावाच्या दैत्याला मारणारे श्री भगवान श्रीकृष्ण. मणितले प्रगट करी. आम्ही जे काही आणखी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, अभिप्राय गवारी झाकले. सगळाच अभिप्राय आपल्याला गीतेमधून प्राप्त होऊ शकत नाही. त्याच्यावर टीका वाचाव्या लागतात.
श्रीमद भगवद्गीतेवरती 700 टीका आहे. किती ते मामासाहेब सांगायचे. किती टीका आहे? आपल्याला अजून माहिती आहे कोणती? एकच माहिती आहे टीका, ते ज्ञानेश्वरी. विनोबा भावेने सुद्धा लिहिलेलं आहे. सगळ्या टीका लिहिलेली आहे. देवाचे मनोगत दाविदासी तुमूर्थ. काय परमात्मा अर्जुनाला सांगत होते त्याचं मनोगत तुम्ही बरोबर सांगून आले. खरंच आहे. हे बघ, ज्याने गीता उपदेशली, ज्याने गीता सांगितली तोच परमात्मा विटेवरती काय अवतार पांडुरंग नाव ठेवले, आणि तोच परमात्मा ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने काय झाले, अवतीर्ण झालेला आहे. हो, हे म्हणता चित्तदाचीच काय देवाचे मनोगत दाविदासी. तुझी थोडी जरी स्तुती केली तरी तुला ते आवडत नाही, म्हणून आम्ही जास्त हे असं न बोलो परी सावयागात तो सर्व म्हटलं आता जास्त तुमची स्तुती नको. तुझे काही आम्हाला सांगितलं त्याच्यामुळे आम्हाला अपार आनंद झालेला आहे. ज्ञानपर्यय मिळविले श्रवण सुखाचे. तो ज्ञानरूपी नौकेच्या द्वारा आम्हाला कशाची प्राप्ती करून दिली? श्रवण सुख. जरी अवतार ऐकले दिजे. मग हे प्रतिज्ञोत्तर माझे. आता यावरी जे श्रीहरी आणि बोलिले जे करी कथन वेगळा, यापुढे आता परमात्मा काय बोलते झाले याची आम्हाला आवड उत्पन्न झाली ते तुम्ही सांगा, कथन करा. संत वाक्यासरीचे म्हणतले निवृत्ती जाते, अवधाराजी ऐसे बोली देवी. असं म्हणता बरोबर ज्ञानेश्वर महाराजांना मोठा आनंद. म्हणतले निवृत्ती नाते. कोणी आज्ञा केली? निवृत्तीनाथ महाराज आहे. तरी अवधारात ऐसे बोलिले असे. हे म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुढचा विषय तुम्ही काय करा ऐका. म्हणते इतवा पांडवा चिन्ह समुच्चय आगवा, आणि ऐकला जो जाणावा अज्ञान व्हा. आत्तापर्यंत आम्ही जो काही अमानित्व अवलंबितो या श्लोकापासून अध्यात्मज्ञान नित्यज्ञान यापर्यंत ज्ञानी आणि अज्ञानी पुरुषाची काय सांगितली? लक्षणं सांगितली. ऐकायला तो जाणावा. त्याचप्रमाणे अज्ञानी माणसाची सुद्धा आम्ही तुम्हाला चिन्ह काय केली. आता अज्ञान भागा पाठी देवनी पैगा ज्ञानाविषयी चांगला फळ. आता अज्ञान भाग आम्ही बाजूला सारू, ज्ञानाविषयी सांगा. आता काय सांगणार आहोत तुम्हाला? ज्ञान ज्ञेयाचं वर्णन केलं आहे. हे देव एक क्षेत्र बघा, पुढे ज्ञान, पुढे अज्ञान, आणि पुढे असे ह्याच्यातला 13व्या अध्यायामधला विषय आहे. पहिला क्षेत्र सांगितलं, पुढे काय सांगितलं? ज्ञान सांगितलं, पुढे अज्ञान सांगितलं. आता 4था भाग म्हणजे ज्ञेय. निर्वाळ लेणे ज्ञाने ज्ञेय भेटील म्हणे. हे ते ज्ञानावया अर्जुने असं केले. भगवान म्हणायला लागले या ज्ञानाच्या द्वारा ज्ञेय नाम परमात्मा स्वरूप आपल्याला प्राप्त होईल. असं ऐकता बरोबर अर्जुनाने ते जाणण्याची काय केली? मग इच्छा केली. ते तर सर्वज्ञाचा राहो म्हणे, जाणून त्याचा भाव आणि परिसज्ञाचा अभिप्राय सांग. अर्जुनाने सांगा असं सुद्धा म्हटलं नाही. त्याच्या मनात आलं कोणाच्या, लगेच कोणी जाणलं न सांगत आता माझं सांगायला काय करतात असं आहे. एकनिष्ठ श्रद्धा आहे ना. काय उद्या सांगा असं म्हटलं का आपल्याला ग्रंथ म्हणलं अगोदर नसता उद्या नंतर. ज्ञेय म्हणजे परमात्मा स्वरूप. ज्ञेयम यत्नत परोक्षामी यज्ञात्वा अमृतम अश्नुते. ज्ञेय म्हणजे परमात्मा तत्व, परमात्मा स्वरूप, अंतिम तत्व, ब्रह्मस्वरूप. परोक्षाने म्हणजे आम्ही सांगतो. लाभ काय? यज्ञात्वा अमृतम अश्नुते. कशाची प्राप्ती होते?
अमृताची प्राप्ती होईल. अमृत म्हणजे जे जन्म मृत्यूला निवृत्त करते त्याला अमृत म्हणतात. एक अमृताचा हे स्वर्गातला जे अमृत आहे ना, हे सुद्धा अमृतच आहे आणि हे ज्ञानामृत सुद्धा अमृत आहे. तर तुम्ही ज्या परीक्षिती राजाची गोष्ट सांगतात, आता परत शुकाचार्य काय सांगायचे भागवत राजा परीक्षितीला पुढे आणखी राजा परीक्षिती साप चावून काय होता मारणार होता. आणि कोण सांगून राहिले ज्ञानामृत कोण सांगून राहिले शुकाचार्य. याचा लाभ घेण्याकरता स्वर्गातले देव आले उठले इंद्र वगैरे आणि ते म्हणायला लागले म्हणले पहा हा अमर होण्याकरता तुम्ही त्याला ज्ञान सांगताना कशा करता. मग आमच्या अमृताने काय होतं अमर होत असं. मग आम्ही तुम्हाला अमृत देतो आणि ते परीक्षेला द्या म्हणजे परीक्षेचं मरण काय होईल निवृत्त होईल. आणि तुमचं जे ज्ञान आहे ते कोणाला द्या. मला त्या परीक्षेला विचारलं म्हणलं असं असं आहे काय करायचं तुला अमृत द्यायचं का हे ज्ञान त्यांना द्यायचं का. राजा परीक्षेने सांगितलं म्हणले बा हे तुमचं जे ज्ञान आहे ना याला स्वर्गातला जे अमृत आहे त्या अमृताला कवडीची काही नाही किंमत नाही. स्वर्गातलं अमृत काय करतं फक्त आयुष्य वाढवतं मरण निवृत्त करू शकत. आणि तुमचं जे अमृत आहे ते काय काय करते. मग या अमृताचं मग या अमृताला विचारतो. मग स्वर्गातलं अमृतसुद्धा आपण जर 100 यत्न केले तर स्वर्गामधल्या अमृताला आपण काय होतो मग ते तो मुक्ता स्वर्ग लोक शिणे पुण्य. मग काय आडनावाचं अमृत कोणतं म्हणजे भक्त लोक असतात ना नामामृत गोडी योगी आचारली. नामामृताच्या समोर ही सगळी अमृत काय आहे फिके आहे. म्हणून नामाला कोणतं काय म्हटलेलं आहे अमृताहुनी गोड मन माझे केशवा हे नामामृत कोणाला दिलं आहे वैष्णवाला दिलं आहे. म्हणून ते नामधारक असतात. आम्ही नामाचे नेणो प्रकाराचे सर्व भाव एक. असं ज्ञेय म्हणजे काय जे जाणल्यानंतर अमृतत्वाला प्राप्त होतं ज्याच्यामध्ये दुःखाचा काय नाही लेच नाही. सगळ्यात मध्ये मग मोठं दुःख कोणतं आहे मग पुनरपि जननम. आणि एकदा हे अमृत प्राप्त झालं म्हणजे जन्म मरणाची परंपरा काय झाली. अनादिमत परब्रह्म सत्तन्ना सदुच्यते. मला ही ब्रह्म ज्ञेय कसं आहे परमात्मा तो कसा आहे अनादि ज्याचा आधी सांगता येत नाही उत्पत्ती सांगता येत नाही त्याला काय म्हणायचं उत्पत्ती काय सांगणार तुम्ही. असं जगताची उत्पत्ती सांगता येते का मग त्याला अनादि शब्द ठेवला आहे. संसाराची सुद्धा उत्पत्ती सांगता येत नाही. बीज अगोदर का कुठं सांगता बीज अगोदर म्हटलं तर झाडाशिवाय बी झालं. झाडा अगोदर म्हटलं तर मग कोणता शब्द ठेवायचा अनादि. ज्याचा आधी म्हणजे उत्पत्ती सांगता येत नाही त्याला अनादि. ब्रह्मा हे कसं आहे अनादि. अनादित मत परम ब्रह्म न स्वतंत्र असं सुचते. त्याला सतही म्हणता येत नाही त्याला काय म्हणता येत नाही. हा म्हणलं मग सत नाही तर असत म्हणा की असत नाही तर मग काय म्हणा सदा सदा. आपल्या मायेचं लक्षण झालं की कोणाचं माया कशी आहे तिला सतही म्हणता येत नाही. तिला काय दोरीवरच्या सर्पाला सत म्हणावं तर बाद होतं. मग काय म्हणता येत नाही सत म्हणतं. बरं असत म्हणावं तर प्रतीत येते सदा सदा. मग हे जे लक्षण आहे ना मग ब्रह्मावर बसलं काय हे लक्षण मग ते भ्रम होईल की मिथ्या ठरेल की अरे का. मग याहूनही जे विलक्षण आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात.
म्हणजे पदाचा ते विषय होऊ शकत नाही. असे म्हणणे वस्तूचे येण्याचे कारण आहे, जे ज्ञाने वाचवणे कवणे उपाया नव्हे. नाही असे म्हणणे वस्तू वस्तुनाम परमात्मा वस्तू, त्या वस्तूला ज्ञेय असं म्हणावं. तुम्हाला ज्ञेय का म्हणत असतात त्याला? ज्ञाने वाचवणे कवणे उपाय नाही. वेळा ज्ञानाशिवाय त्याची प्राप्ती होऊ शकत. एक ज्ञान खेरीज करून कोणत्याही साधनाचा ते विषय होऊ शकत. कशाने प्राप्ती होते? फक्त ते ज्ञान पाहिजे. मरवे जरी मनी हाती आणावे, तरी संताया बजावे. संत देते विवेका. विना ज्ञाना वाचून त्याची दुसरा साधन त्याला नाही. त्याचं फल सांगतात आपल्याला. आणि जाणत याबरोबर ते काहीच करणे नाही, ज्याचे जाणण्याचे तन्मया ते आणि जायचे. जे जाणीत याबरोबर होते त्याचं ज्ञान झाल्यानंतर कृतकृत्य काही करायचं शिल्लक राहत नाही. त्याला कृतकृत्य एकदा परिसादामध्ये आला, धन मिळवण्याची आणि क्रिया संपली. एकदा सूर्य उगवला म्हणजे दिव्याचं काम काय झालं? आता काय दिवा लावायचा आहे का? नाही का? काहीच करणे नाही. अरे सूर्याचा प्रकाश असतो ना, आपल्या दिव्याचाही प्रकाश असतो, सूर्याचाही प्रकाश असतो. सूर्याच्या एका किरणामध्ये सगळ्या ब्रह्मांडाचा अंधकार घालवण्याची शक्ती कोणात असते? सूर्य काय 10-5 आहे का? जो मृत्यू लोकातला सूर्य आहे तोच कोणता? सूर्य कुठे आहे? सूर्य नाही. आता इथं आपल्या इथे सूर्य आहे आणि तोच सूर्य कुठं आहे? नाही लक्षात. कुठेही पहा सूर्य जसाच्या एकच सूर्य संपूर्ण ब्रह्मांडाचं काय करतो? प्रकाशन करत असतो. ही शक्ती कोणाची आहे? सूर्याचीच आहे. सर्व अंधकार निवृत्त करण्याची शक्ती आपल्या घरच्या दिव्यामध्ये आहे का? आपल्या घरचा दिवा दृष्टांत विषयांतर होते. कशा करतो की जे जाणल्यानंतर मनुष्य काय होतो? कृतकृत्य होत असतो. जे करायचं आहे ते त्यांनी सर्व एकेची ठाई पैसाला परिचोची सर्वत्र. हे असो आपल्याला एक तत्व हाताळला तो सगळ्या ब्रह्मांडाचा धनी होत असतो. आणि सगळ्या ज्ञानाचा धनी सुद्धा कोणच असतो? ते वेदांतशास्त्र. त्याच्यामध्ये त्याला श्रीमंत होण्याची काय नाही. जरा काय त्या कर्तुम शक्ती अकर्तुम शक्ती अन्यथा कर्तुम त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं. त्याला वेदांतशास्त्रातली प्रमेय असतात. त्याचे शिवाजी महाराजांनी हे नेलं होतं ना, निवृत्तीबा सांगायचे. काहीतरी नजराण्याला राहता तुकोबारायच्या भेटी करता गेले. पुढे डोंगरावर महाराज होते. नजराणा ठेवला. आग्रह करायला लागले, काय करायचा स्वीकार करा. साधा आग्रह करता का पाया पडून? काही करा पण याच्यातलं काहीतरी घ्या. शिवाजी महाराज काय करा, तुकोबाराय त्याचा स्वीकार करत नाही. काय दिला ठेवा. नामा विठ्ठलाची वावा दिवट्या छत्री घोडे नेतो. मी आता म्हटलं बघ, एवढा मोठा त्याग कशावरून करतात? हे घरात पाव तर काय दुष्काळी आटेला द्रव्य दिला आहे का नाही? घरामध्ये पावते ही सगळी अडचण आहे. आणि त्याग भागवता एवढा मोठा नजराना त्याचा काय करतात? त्याग करतात. मग आग्रह करायला लागले कोण? शेजारची मंडळी सुद्धा काय करायला लागली? मग तुकोबाराने सांगितलं, म्हटलंय पा सगळा भंडारा डोंगर मग सोन्याचा करून दाखवला. सोन्याचे पर्वत करविती नाव घे राणो राण. मग सगळा भंडारा डोंगर कशाचा करून दाखवला? लगेच शिवाजी महाराजांनी पायच धरले. म्हटले महाराज काय तुमची शक्ती आहे? अरे काय हे कशामुळे प्राप्त होते? ज्ञेय स्वरूपाला झाल्या.
त्यांच्यामध्ये सर्व शक्ती आहे. त्याला ईश्वरत्व भाव त्यांना प्राप्त होता. पंचदशीमध्ये येणारे बरोबर तो जे बोलेल त्याप्रमाणे काय होतं ते. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र एखादा आणि तुका म्हणे आम्ही राजे असे जे पद प्राप्त होते. मग ते आलेलं आहे ना, जाणं तरी यावर होते काहीच करणे नाही. जाणण्याचे तन्मयात आहे आणि त्यात नदी समुद्राला मिळाल्यानंतर परत येत असते का? मग कुठे गेली नदी? समुद्र रूप झाले. ज्याला जाणल्यानंतर ब्रह्मभावाला काय होतो? प्राप्त होतो. एकदा ब्रह्मभाव प्राप्त झाल्यानंतर लाकडं जळाली म्हणजे राखेमधून कुठे लाकडं निर्माण होत असतात का? संपलं. एकदा नद्याची व समुद्राला मिळाल्यानंतर पुन्हा भोग राहतात का? जाणत यासाठी संसाराची काढून याचा ज्ञान होता बरोबर. संसार नावाची दुःखामध्ये त्यांची भेटी आणि संसाराची दोषी. संसार म्हणजे काय? पुनरपि जननम. एखादा मनुष्य म्हणत असतो आम्हाला संसार दे. ही भाषा आहे त्याची, ती बरोबरची भाषा आहे. कशाची भाषा आहे? ब्रह्मदेवाला संसार चुकला नाही. तुमची आमची कथा किस गल्ले में खसखस तो ही पुनरावृत्तीची मापा आणि जिरवणे जाईल जे पोटी नित्य आनंदाचे आहे. आनंद स्वरूपात असतो. आनंद दाटले ते तुका म्हणे खातो आनंदाचे नका चढ अवघे चित्रे लोक्य अंतरणे जगन्नाथ. तिथे अवघाचे संसार आनंदे भरे. आनंद कोणाचा? विषयाचा का? वेदांत शास्त्रामध्ये आनंद स्वरूप कोणाचा आहे? ब्रह्माचा. यो वै भमा नाल्पे सुखम असते. जिथे जिथे आपल्याला आनंद होत असतो तो आनंद विषयाचा आहे का ब्रह्माचा? विषयाचा का नाही? विषय निमित्त आहे. विषय काय करतात? फक्त बहिर्मुख वृत्ती काय करतात? अंतर्मुख वृत्तीमध्ये ब्रह्माचा काय होतो? आणि आपल्याला ब्रह्माचा होत असतो आनंद. त्या ब्रह्माचा नसून कोणाचा आहे? विषयात कुठं आनंद असतो का? जिथे जी वस्तू नाही तिथे पाहण्याचा प्रयत्न करणं. शांत. एका माणसाची आपली सुई हरवली. सुई हरवली घरात आणि स्वतः कुठं आहे? रस्त्यावर. तो रस्त्याला म्हणला का गोविंदराव काय शोधता? म्हणलं सुई शोधतो की आता बारीक आहे लवकर मिळत नाही. पुन्हा अर्धा तासाने आला तर गोविंदराव पुन्हा शोधतो. म्हणले सापडली नाही का सुई? म्हणलं शोधतो पण सुई काय होत नाही. म्हणजे हरवली कुठे? तर म्हणलं घरात. आणि सत्य कुठं आहे? म्हणजे जिथे जी वस्तू नाही तिथे शोधणं शहाणपण आहे का वेडेपण आहे? त्याचं विषयात सुख आहे शोधणं म्हणजे विषयी सुख आहे बोलण्याची तारीख आहे. मग विषयाचं स्वरूप का? दुःख बांधवडी सुखाचा विचार. संतांची नेय गायचे आधी जाया नसे परब्रह्मा पैसे नामचे आहे. त्याला ज्ञेय असं म्हणत असतात. त्याला उत्पत्ती आहे का? आधी आहे का? त्याला आधी नाही का? त्यालाच परब्रह्म असं म्हणत असतात नाही का? इतरचे तुमच्या याला ब्राह्मणाला सुद्धा ब्रह्म म्हणतात. नादाला सुद्धा काय म्हणतात? अन्नाला सुद्धा काय म्हणतात? ब्रह्मा शब्दवाचक सर्व ठिकाणी. सुंदर काय नसेल तर ब्रह्म त्यालाही ब्रह्म. याला कोणता शब्द राहायचा? परम शब्द आहे. कोणता शब्द राहायचा? आपण नाही का नुसतं पूजनीय म्हणतो का परम पूजनीय? परम शब्द इतराची काय करतो? जे नाही म्हणत जायचे तर विश्वाकारे देखे आणि विश्वाची असे म्हणजे तरी आहे. जर नाही असं म्हणावं तर मग विश्वाचे दिसतंय कोण आहे? जनानोय अवघा. आणि विश्वाची असे म्हणजे तरी आहे माया. विश्वच परमात्मा आहे असं आपण मानलं तर माया कार्य कोणाचं?
त्याच्यात लावायचं आपलं नाम रूप हे कोणाचं कार्य आहे? अस्ति भाती प्रिय दे ब्रह्माचा. परमात्मा आहे म्हणून जगत आहे, परमात्मा भासतो म्हणून जगत भासते. परमात्मा आनंद स्वरूप आहे म्हणून जगत काय आहे काय? जगत जरी नाहीच झालं तर या बाबा जसंच आहे, उत्पन्न झालं तरी काय होत नाही. त्याला ते जास्त जीव का तेव असं म्हणतात. ते निश्चल राज्याने बुद्धिप्रभा करायला. याच्या सत्तेने जगत भासते, याच्या प्रकाशाने जगत प्रकाश आहे. आणि हा आनंद स्वरूप आहे म्हणून आनंद आहे. मुळामध्ये अधिष्ठान कोण आहे? परमात्मा. रूपवर्ण व्यक्ती नाही दृष्टद्रष्टा स्थिती आणि तरी कोणी कायची हाती म्हणा. त्या ब्रह्माला कुठं रूप आहे का? नाही रूपवर्ण, नाही दृष्टद्रष्टा स्थिती, दृश्य नाही, तसं अपेक्षेचं काही नाही. केवळ स्वरूप आहे. अद्वैत बोध म्हणत असतात त्याला. तरी कोणी कायची हाती म्हणा. म्हटलं त्याला आहे असं कोणी म्हणावे. कोणताच स्वरूपाचा विचार त्या ठिकाणी नाही. बरं साचाची जे नाही तर माता देख कोणी ठाई. खरोखरच परमात्मा नाही तर मग भासतो तरी कोणामुळे? नाही का परमात्मा नाही असं जर म्हटलं भासते तरी आहे का? त्याचं अस्तित्व काय करावं लागेल? असं शून्यातून पुढे जगत निर्माण होते का? मग कोणीतरी एक सद्वस्तू काय केली पाहिजे? मानलीच पाहिजे. अभावातून कुठं नासत्व विद्यते कथम असत सज्ज आहे. ते शून्यवादी असं ना त्याचं खंडन आहे बाबा. शून्यातून कुठं जगत निर्माण होते. पेरलंच नाही तर उगवेल. म्हणून हाते नाती बोली. त्याला आहे म्हणता येत नाही आणि त्याला नाही म्हणता येत नाही. आहे नाहीच्या पलीकडे जे तत्व आहे ते देखोनी मुखी झाली आणि विचाराची वाढत येत. मग ते देखोनी मौन राशी तुझे त्याला काही म्हणता येत नाही. दृश्य म्हणू की अदृश्य रे. दृश्य अदृश्य तो सगुण म्हणू की सगुण निर्गुण को. त्याला काहीच म्हणता येत नाही. सगुणही म्हणता येत नाही, निर्गुणही. शब्द जाणण्याकरता जातो पण तो शब्द स्वरूपापर्यंत पोहोचू शकत. जीवदशेत राहूनच म्हणायचं. एकदा झोप लागली म्हणजे सगळं व्यवहार काय पडते. तिने बी ना काही साचाची जरी नाही तरी मादाधी काही स्फूर्त असे काहीचे पाहिजे तिने बी नसे. म्हणून जे काही मत तत्व वगैरे आधी करून तत्व आहे ना मायचं कार्य असते ते त्याला मत तत्वाच्या तुमचे अंतःकरांच्या दृष्ट्याच्या हे पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय त्याचे विषय हे कोणावर भासतात. कोणीतरी एक तत्व तुम्हाला काय केलं पाहिजे. आता विमान असतं. मग विमान खाली कधी येते कधी. बरं पोकळीत आता खायला पाहिजे नाही काय पोकळीत आहे विमान खायला पाहिजे. एखादा झाडाचं फळ असतं बेटातून तुटलं तर वर जातं का ते खाली धरतं आहे का? ज्याला मग विमान कुठं जातं. मग कोणीतरी तत्व काय केलं पाहिजे. काय केलं पाहिजे त्याच्याशिवाय विमान खाली येत नाही. आकाश म्हणजे पोकळी. मग परमानंद तत्व काय केलं पाहिजे. म्हणजे चढे ना डोळे सैरे ना आणि आपुलेने बळे. कोणीतरी एखादी नाव आहे नाही काढलं ते नाव ज्या अर्थी वर तरंगते त्या अर्थी खाली पाणी काय केलं पाहिजे. पाणीच नाही त्यांना वर राहील कधी. म्हणजे परमात्मा तत्व तुम्हाला काय केलं पाहिजे आहे का नाही. तुमच्या बदलणाऱ्या जगतामध्ये कोणी ना कोणीतरी एक स्थिर तत्व असलं पाहिजे. ज्या स्थिर तत्वाचा विचार त्याला नंतर फिलॉसॉफी काय म्हणायचं. ते लोक विचारते मामासाहेब
तत्वाचा विचार असताना त्याला फिलॉसॉफर होता. गीतेमध्ये काय आहे, सगळं तत्व विचार किंचित ब्रह्मा किमान जा काय काय. मग गीतेमध्ये 2-3 अंग म्हटलेलं आहे. गीतेमध्ये कर्मही आहे, भक्ती आहे, आणि पुन्हा काय आहे मग भावनकटा शरावी तदाकार असे पृथ्वी जैसे सर्वोनी सर्वी. भावनकटा शरावी हे कुंभाराच्या घरच्या भांड्याची नाव आहे बा. काल तर संक्रांत झाली ना, त्याच्यामध्ये ते गाडगे घेऊन बाहेर येत असतात. म्हणजे जसं त्या संक्रांतीमध्ये वाटं असतं, हिने तिला द्यायचं आणि तिने तिला यायचं. असं श्रीमंताच्या बाईने काय दिलं पाहिजे आपल्याला, आपल्या ऐश्वर्याप्रमाणे काय केलं पाहिजे. एखाद्या बाईने सोनिया गांधीला वाण दिलं कोणाला, जी बाई आहे ती गाडगं देईल मातीचा, आणि सोनिया गांधी काय मातीचं गाडगं देईल का. मातीचा गाडा देईल, सगळं ऐश्वर्य फुकट जाईल ना. पण ते जाऊ दे. आपलं त्यांच्या धर्मामध्ये भारतीय संस्कृतीतलं सांगितलं आहे का. वाण देण्याची पद्धत कोणत्या संस्कृतीत आहे. एक भारतीय संस्कृती सोडून देऊन हा सण साजरा करण्याची काय नाही. म्हणजे सर्वच तेव्हा हे सर्व होण्यासाठी असे जीवन सर्व होण्याचं, जशी उपादान कारण घ्यायचं कोणतं कारण. परमात्मा हा जगाचं कोणतं कारण आहे. उपादान कारण कोणाला म्हणतात, कार्याची ज्याची व्याप्ती असते त्याला कारण. म्हणून जगतरूपी कार्यामध्ये सर्व परमात्म्याची काय आहे. असे जागा नाही, हात हरी बाहेर आणि हरीने घरी, असं जे तत्व आहे त्याला म्हणतात ज्ञेय. आणखी पुन्हा आणखी ते कसं आहे, अगोदर त्याचं काय करतात, अध्यारोप करतात, आणि मग पुढे अपवाद करतात. मग सर्व म्हणजे काय, सर्व तत्व आणि पाद आणतात. सर्वत्र श्रुतिमान लोकी सर्व महावृत्त. आणखी विचार आहे त्याचा विचार करे.